मागच्या पंचवार्षिकला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आणि गिरीश भाऊ महाजनांनी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या राज्यातला संपूर्ण कार्यकर्त्यांचं डेप्युटेशन बोलवलं होतं आणि त्या डेप्युटेशन मध्ये आमच्या अनेक मागण्या होत्या। त्यात प्रामुख्याने एक मागणी होती, राज्यातील 5000 तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत आणि महसुलीचा दर्जा द्यावा अशी प्रमुख मागणी होती आणि अनेक त्याच्यासोबत अनेक 7-8 मागण्या होत्या। आणि त्यात अजून आमच्या कार्यकर्त्यांनी एक मागणी केली होती की अखिल भारतीय बंजारा क्रांती दल या संघटनेला स्ट्रॉंग करण्यासाठी श्रावणभाऊ चव्हाण यांना वसंतराव नाईक महामंडळावर घ्यावे। आणि त्यावेळेस आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन साहेब यांनी तात्काळ सांगितलं की ठीक आहे, आम्ही ही मागणी सुद्धा तुमची फायनल करतो। आणि मला कामालाही लावलं आणि सांगितलं गेलं, सगळ्या पूर्तता मी केलेल्या होत्या। परंतु दुर्दैवाने त्यावेळेस कोल्हापूरचं महापूर आलं आणि त्या महापुरामध्ये जवळपास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस अर्ध मंत्रिमंडळ त्या ठिकाणी कोल्हापूरला होतं आणि त्याच्यानंतर एक संदेश यात्रा काढली। त्या संदेश यात्रेमध्ये या ठिकाणी नंदुरबारला ती यात्रा आली। त्यावेळेस मी देवेंद्रजींना पुन्हा त्यांची एक जुनी प्रतिमा भेट दिली आणि पुन्हा माझ्या मागणीची आठवण करून दिली। त्यांनी दुसऱ्या दिवशी धुळ्याला मला सांगितलं, श्रावणजी आता थांबून जा, 15-20 दिवसात किंवा महिनाभरामध्ये निवडणूक लागणार आहे, ही निवडणूक संपली की आपण सत्तेत येणार आहोत आणि सत्तेत आलो की तुमची मागणी आम्ही मान्य करणार आहोत, करून देणार आहोत, तुम्हाला निश्चित न्याय देणार आहोत। तर मी ते आम्ही शांत बसलो होतो। परंतु दुर्दैवाने त्यावेळेस उद्धव साहेबांमुळे ती सत्ता दुसरीकडे गेली आणि 2.5 वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर होतो। त्यानंतर 2.5 वर्षात पुन्हा सत्तेचे समीकरण जुळलं, सत्ता आली, परंतु सत्तेमध्ये परिस्थिती अशी होती कोणी काही मागण्याच्या मनस्थितीत नव्हतं। आणि आता काल राज्यातल्या 11 विधान परिषदांच्या मुदत संपत आहेत आणि त्या मुदती अंती काल निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे। तर माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन साहेब आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी एक विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये खूप मोठा बंजारा समाज आहे। बंजारा समाजाने लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला प्रचंड भरभरून मतं दिली आहेत। प्रत्येक तांड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लीड आहे। ज्या ठिकाणी उमेदवार पराभूत असतील त्या ठिकाणी सुद्धा बंजारा तांड्यांमध्ये लीड आहे। तर माझी विनंती राहील या ठिकाणी आपण दिलेला शब्द पाळावा आणि मला विधान परिषदेवर घ्यावं, या ठिकाणी ही विनंती करतो। धन्यवाद।